नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि तोंडाची चव वाढवणारी चमचमीत अशी जवसाची चटणी पाहणार आहोत. तर अगदी 10 ते 12 मिनिटात बनवून तयार होते. तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम जवस स्वच्छ निवडून पकडून घेतलेला आहे. तर आता आपण कढईमध्ये टाकून घेऊयात आणि कोरडंच भाजून घ्यायचं आहे, तेलामध्ये वगैरे भाजायचं नाही. तर हे पहा, अगदी झटपट बनून तयार होते. तर आता गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे जवस छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. छान असं फुटलं जातं, आवाज येतो. हे पहा, तडतड आवाज आला की लगेचच काढून घ्यायचं आहे जवस. जास्त असं करपलं तर चटणी आपली व्यवस्थित लागणार नाही चवीला. आणि अगदी पटकन भाजलं जातं, जास्त वेळ लागत नाही. आणि तुम्हाला भाजलं की नाही कसं ओळखायचं, हे पहा, तडतड असं उडू लागतं. जळूनही दाखवते. तर आता काढून घेऊ आता आपण हे जवस आणि 10 ते 15 मिनटं छान असं थंड करून घ्यायचं. छान असं कुरकुरीत होतं, तुम्हाला जळूनही दाखवते. हे पहा, आणि कसं असं टंब फुगलेलं आहे भाजल्यानंतर. हे पहा, हे असं सुद्धा खायला खूप चविष्ट लागतं. हे पहा, अगदी हाताने सुद्धा असं बारीक होत आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही चटणी टाकून घेऊ शकता. तर या ठिकाणी इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखट टाकून घेत आहे. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त तिखट टाकू शकता. आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, यामुळे कलर खूप छान येतो. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान असं जाडसर फिरवून घ्यायचं. तुम्हाला जास्त असं बारीक करायचं असेल तर तुम्ही बारीकही करून घेऊ शकता. तर हे पहा, जळूनही दाखवते तुम्हाला. छान असं बारीक आपण करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटण. हे पहा, असं बंद चालू करत आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे. त्यामुळे अशी जास्त बारीक अशी पावडर बनली जात नाही, जाडसर पावडर बनली जाते. तुम्ही अजूनही जाडसर यापेक्षा ठेवू शकता. तर हे पहा, तयार आहे आपली झटपट अशी जवसाची चटणी. भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. खूप चविष्ट लागते. थोडंसं तेल टाकायचं. हवाबंद डब्यामध्ये ही चटणी महिनाभर छान अशी टिकते, अजिबात खराब वगैरे होत नाही. तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.